हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचे अंशाधीत अपूर्णांकात रूपांतर करून रिकाम्या चौकटी भरणार आहोत. एक गणित समजून घ्या, बाकीचं मग आपण तोंडी पटापट करूया. बघा हा 8.1/3 याचा अर्थ काय? हे जे काय गणित आहे ते सोडवून उत्तर आलं म्हणजे भागाकार जो आला तो हा इथे लिहितात 8, आणि जी बाकी असते ती वर लिहितात आणि छेदात ज्याने आपण भागतो ते. बघा आता ह्याचा आपण गुणाकार करायचा. 8×3 = 24, 24 आणि 1 25. हे गणित तुम्हाला सोडून दाखवते म्हणजे समजेल. 25 भागिले किती आहे रे? 3. 3 8 24, 5 4 गेला 1, आणि हे गणित असं लिहिलेलं आहे ते. हे 8 उत्तर आलं म्हणून 8 पूर्ण भाग झालेत, म्हणून हे 8 पूर्णांक. 1 बाकी राहिली ती वर लिहिली आणि ज्याने भागलं ते छेदात. म्हणजेच बघा आता 8×3 = 24 यांचा गुणाकार केला 8×3 = 24, आणि बाकी किती राहिले? 1. म्हणजे 8×3 आणि 1 25. म्हणजे 25चे 8 भाग केले 8 वेळा, 3 3 असे 8 वेळा, किंवा 8 8 असे 3 वेळा करू शकतो आपण. आणि उरले किती? तर 1. मग त्याचे ते मिळवले की 25 होणार. आता आलं लक्षात? चला मग आता आपण पटापट करूया. 8 3 8 24, 24 आणि 1 25. मग चौकटीत किती येणार? 25. बाकी मिळवायची, गुणाकार करायचा, बाकी मिळवायची. समजलं? तिरकस गुणाकार आणि अशी बेरीज. आलं लक्षात ना? चला मग 3 5 15, 15 आणि 2 17, 4 चोक 16, 16 आणि 3 19, 3 सक 18, 18 आणि 2 किती? 20, 8 8 64, 64 आणि 7 64, आणि 6 70, आणि 71. इथे खाली पण मी काही लिहिलेलं नाही. आता सांगा खाली काय येणार? तर भागाकारात ज्याने आपण भागलं तेच, छेदात आहे तेच राहणार. 8च. 3 त्रिक 9, 9 आणि 1 10, 3 5 15, 15 आणि 1 16, 9 दुने 18, 18 आणि 7 18 आणि 2 20, आणि 5 25. इथे लिहिलंच. मग छेदात किती येणार आहे तोच छेद येणार 9. समजलं? तर आता आपण घरच्या घरी कसा सराव करायचा पटापट आपल्याला यायला पाहिजे, तर त्याच्यासाठी आपण 2 उदाहरणे करूया. बघा, कोणतीही संख्या तुम्ही घ्या, इथे किती पण घ्या, इथे घ्या, आणि इथे मात्र खाली छेदात मोठी संख्या पाहिजे, बाकी छोटी राहायला पाहिजे. 5 घेऊया. चला बघा आता 5 त्रिक 15, 15 आणि 2 किती? 17, छेदात 5 येणार. आता इथे बघा एक घेऊया आणखी, मोठी घ्या. किती घेऊया? 75 घेऊया, 60 घेऊया. चला 60 येणारी. किती? 8 घेऊया इकडे, भागाकार 8, छेदात 5 घेऊया, आणि वर किती? 8 पंच 40, 40 आणि 5 45 करूया, अधिक 5 नाही बाकी एवढं. 8 5 8 40, 40 आणि 2 करूया, 40 आणि 2 42, 5 8 40 आणि 2 42. बाकी लहान पाहिजे, म्हणजे वरचा अंश लहान पाहिजे. 5 5 8 40 आणि 2 42. आणि असं करतो त्यावेळी अंश मोठा होणार. अंशाधिक ह्याला म्हणतात, म्हणजेच मोठा अंश होतो. अशी कोणतीही मनात संख्या म्हणजे आपण लिहायची आणि आपण सराव करायचा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.